गाव परिसरात नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना ही उघडकीस आली आहे। एका महिलेच्या प्रेमसंबंधांच्या संशयातून तिच्या पतीने तिच्या समोरच कथित प्रियकराची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आरोपी भीमराज ओमप्रकाश शर्माला अटक करण्यात आली आहे। मृत व्यक्तीचं नाव विकास अशोक भुसारे। हे दोघंही आरे कॉलनीमधल्या युनिट क्रमांक 5 परिसरात राहत होते। आरोपीला आपल्या पत्नीचे आणि विकासचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता आणि त्याच कारणावरून तो पत्नीसोबत अनेकदा वाद घालत होता। याच रागातून आरोपीने कट रचून विकासला आपल्या घरी बोलावलं। रात्री उशिरापर्यंत आरोपी, त्याची पत्नी आणि विकास यांनी एकत्र मद्यपान केलं आणि त्यानंतर माझ्या घरी वारंवार का येतोस, पुन्हा येऊ नकोस असं सांगून आरोपी भीमराज शर्मानं त्याच्या पत्नीसमोरच विकास भुसारेवर चाकूने हल्ला केला। त्यानं विकासचा गळा चिरून त्याच्यावर वार केले। या हल्ल्यात विकासचा जागीच मृत्यू झाला। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची कानउघाडणी करण्यात आली। यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठाने